नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. प्रशासक कोणाचा बळी जाण्याची वाट बघत आहे की काय? संतप्त ग्रामस्थांचा सवाल. राज्याचा विकास व्हावा यासाठी केंद्राकडून अनेक महामार्ग, राज्यमार्ग तसेच गाव तिथे रस्ता यासारख्या रस्त्यांचे काम जोरदार सुरू झाले आहे. यामध्ये कोल्हापूर ते दाजीपूर हा राज्यमार्ग मंजूर झाला असून यासाठी 253 कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र निधी मिळूनही बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गाची अवस्था दयनीय झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बालिंगा ते दाजीपूर या रस्त्याच्या कामामुळे प्रचंड धूळ निर्माण होत आहे. या निर्माण होणाऱ्या धुळीमुळे येथील स्थानिक नागरिक आजारी पडत आहेत. तसेच रस्त्याकडील शेतपिकांचे नुकसान होत असल्याचं मत येथील स्थानिक नागरिकांनी मांडलं आहे. त्याचबरोबर बालिंगा ते कोगे या राज्यमार्गासाठी कोणी वालीच नसल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. बालिंगा ते पाडळी रस्त्यादरम्यान सांडपाणी रस्त्यावरच येत असल्यामुळे 12ही महिने नागरिकांना चिखल, खाचखळगे आणि पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. कोगे, पाडळी यासह पश्चिम भागातील प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी वाहनधारकांचा या रस्त्यावरून प्रवास करत असताना अपघात झालेला आहे. या अपघातात काही प्रवाशांचा हात मोडला, काहींची डोकी फुटली तर काही प्रवाशांचा पाय मोडला असल्याचं येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलं. या अपघाताची शिकार झालेले स्थानिक नागरिक प्रतीक नाळे म्हणाले, प्रतीक गंगराव नाळे, मी कोगेगावचा रहिवासी असून मी कोल्हापूर येथे खाजगी कंपनीमध्ये जॉब करतो. तर माझं डेली रुटीन कोगे ते कोल्हापूर आहे. तरी या राज्य महामार्ग चालू आहे तरी या रस्त्यावर भरपूर खाचखळगे आहेत आणि हा खाचखळगेच कोणाच्या नादात माझा ॲक्सिडेंट झाला आहे, हाच फ्रॅक्चर झाला आहे. तरी प्रशासन रस्ते काय करत नाही आहे. प्रशासन कोणाचा बळी जाण्याची वाट बघत आहे की काय, या सवाल आम्ही प्रशासनाला विचारू शकतो आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघावा ही नम्र विनंती. शासनाने 253 कोटी मंजूर केले आहेत, ते काय नागरिकांचे अपघात व्हावे म्हणूनच का, असा संतप्त सवालही स्थानिक नागरिकातून केला जात आहे. यावेळी स्थानिक नागरिक बाळासो पाटील म्हणाले, मी बाळासो पाटील कोगेगावचा रहिवासी आहे आणि मी कोल्हापुरात माझे येणं जाणं असतं आहे आणि ह्या बालिंगे ते दाजीपूर हा राज्यमार्ग मंजूर झालेला आहे. हा राज्यमार्ग अजून व्यवस्थित केलेला नाही. खाचखळगं भरपूर आहेत आणि हा नागरिकांना होणारा त्रास भरपूर आहे आणि हा व्यवस्थित डागडुजी करून ते व्यवस्थित व्हावा हे आमचे प्रशासनाकडे मागणी आहे. राज्यमार्गामुळे बालिंगा ते दाजीपूर या भागातील शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था प्रशासनाने करावी आणि निर्माण होणाऱ्या धुळीवर पाण्याची फवारणी करावी अशी अपेक्षाही येथे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.